करावे 5222 आणि त्यांच्या विरोधात प्रेमनाथ 11 मोरबी या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत टॉस जिंकला तो करावे टीमने आणि त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते प्रेमनाथ 11 मोरबी संघाची. सलामीची जोडी मोरबी संघाची मैदानावरती दाखल होते. ओमकार पाटील एक क्लासिकल बॅटर आणि त्याच्या साथीला आहे तो शुभम ठाकूर विस्फोटक फलंदाज प्रेमनाथ 11 मोरबी संघाचा. संजय ठाकूर आणि त्याचबरोबर प्रेमनाथ मोरबी त्यांची स्पर्धा असेल तर सातत्याने हा संघ या स्पर्धेमध्ये नेहमी खेळत असतो आणि आताही देखील आपण पाहतोय आजच्या दिवसातील मातब्बर 8 संघ. यानंतर जे हनुमान कामोठे विरोधात सोनाक्षी 11 KDH वाघेवलीवाडा या दोन संघात दरम्यान लढत पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी या सर्व खेळाडूंना पाहण्यासाठी. चला मॅच चालू करा लवकरात लवकर. 5 ओव्हरचा सामना. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत हे लक्षात असू द्या. 5 ओव्हरचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचेच आहेत. ते कंप्लीट केले नाही तर 5व्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये घेण्यात येईल हे लक्षात असू द्या. मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल हरदेव तांडेल पहिला षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. हा आत्मविश्वास येतो तरी कुठून ओमकार पाटीलकडे. वेगवान गोलंदाज हरदेव तांडेल कित्येकदा त्याच्यासमोर खेळला देखील असेल हे ठाऊक असताना देखील मिडविकेटला क्षेत्र खाली आहे तिथे क्षेत्ररक्षक नाहीये हे ओळखून तिथे फटका मारण्याचा प्रयत्न होता अगदी गुडघे टेकून. पहिला चेंडू निर्धाव हरदेव कडून. चॉप केले बॉलला. कव्हर पॉइंट मधून बॉल काढलाय. कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. क्लासिकल बॅटर आहे ओमकार पाटील. जेवढा ऑन साईडला फटके मारण्यात तरबेज आहे तेवढा ऑफ साईडला देखील. ओळखलं बॉल टाकला ऑफ साईडला. बॉलला चॉप केलं. लोअर फुल टॉस करून घेतला. वेगाचा वापर केला. बॅटचा मुखडा त्याचा पुरेपूर वापर ओमकार पाटील कडून. चौकार. पहिला चेंडू निर्धाव हरदेवचा. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती चौकार. व्हॉट अ शॉट. ही मेजवानी आहे इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी. ओमकार पाटीलची फलंदाजी त्याच्या बॅटमधून निघणारे हे कलात्मक रचनात्मक स्ट्रोक. अगोदरचा चेंडू कव्हर पॉइंटच्या डाव्या बाजूनं. यानंतरचा चेंडू कव्हर पॉइंटच्या उजव्या बाजूनं. दोन्हीही वेळा चौकार. कलात्मकता रचनात्मकता ओमकार पाटीलची. 2 चौकार त्याने खेचले. धावसंख्या ती मात्र 8. मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करूया. लोअर फुल टॉस बॉल धीम्या गतीचा होता. सहजरित्या त्याला पाठवलं मिड विकेटला. पंच इथे इशारा करतात इट्स अ नो बॉल अँड बाउंड्री ऑल्सो. 5 धावा या चेंडूवरती. फिल्डिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय. यस वॉइस टाईट नो बॉल साठी त्याने रिव्ह्यू घेतलाय. हा निर्णय इथे आता पुन्हा एकदा तपासण्यात येईल. तिसरे पंच. पहिला चेंडू गतिमान होता. त्या चेंडूवरती स्वीपचा फटका खेळत असताना बीट झाला ओमकार पाटील. त्यानंतर चॉप शॉट पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉलला चॉप केलं. कव्हर पॉइंट मधून चौकार. डाव्या बाजूने चौकार होता कव्हर पॉइंटच्या. दुसरा चेंडू बॅकफुट पंच पाहायला मिळाला ओमकार पाटीलचा. कव्हर पॉइंटच्या उजव्या बाजूने चौकार मारला. त्यानंतर स्वीपचा हा चेंडू साधा सोपा चेंडू होता. सहजरित्या मिड विकेटला चौकार मारला. नो बॉल इथे घोषित केलाय तिसऱ्या पंचांनी देखील.
एक रिव्ह्यू होता या इनिंगसाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, तो त्यांनी गमावलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल हे लक्षात असू द्या. आता फिल्डिंग करणारी टीम रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हरदेव तांडेलच्या विरोधात ओमकार पाटीलचं आक्रमण सध्या तुम्ही पाहताय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, नामी संधी आहे. अगोदरच 3 बॉल 3 चौकार खेचलेत ओमकार पाटीलने आणि आता ही मोठी संधी त्याच्यासाठी चालून आलेली आहे. आता कव्हरच्या वरतून फटका खेचलाय. पाटमोरे धावताय. क्षेत्ररक्षक शर्यत लागलेली आहे. शेवटी क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगली फिल्डिंग. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. ओमकारच्या दिशेने थ्रो आलाय. डायरेक्ट हिट झाला तर ओमकारचं काम तमाम झालं असतं. जीवाच्या आकांताने मैदानावरती धावला, मुरबीसाठी धावला तो ओमकार पाटील. 3 धावा त्याने ते मात्र कंप्लीट केल्यात. 3 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती. 16 फ्लाइंग स्टार्ट पहिल्याच ओव्हरमध्ये मुरबी संघासाठी. 16 धावा कुठल्यात हरदेव तांडेल सारख्या गोलंदाजाच्या विरोधात. ऑन स्ट्राईक पहिल्यांदा असेल आता शुभम. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चालू असलेली ही स्पर्धा स्वर्गीय गोपाल शेटनाईक स्मृती चषक 2023. हा चेंडू थोडा खाली राहिला हरदेवचा, परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. स्कोर आतापर्यंत 18-17 माफी असावी. धाव संख्या 17. भिरकावून दिलाय चेंडू ऑन साइडला. मुरबी संघाचा शुभम ठाकूर आक्रमण करतोय. ते ठोकलाय त्याने इथे षटकार. जेवढी गती आहे हरदेव तांडेलची त्याच गतीने चेंडू मात्र बाहेर फेकून दिला तो शुभम ठाकूरने. कमालीचा बॅटर आहे. विध्वंसक फलंदाज आहे मुरबी संघाचा आणि त्याची विध्वंसकता सध्या तो मैदानावरती दाखवून देतोय. षटकार. स्कोर आतापर्यंत 23-23. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. हा चेंडू देखील जाणार सीमारेषा पार. या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. सुरुवातीला ओमकार पाटील 3 चौकार, त्यानंतर एक तिहेरी धाव. शुभम ठाकूर आला. शेवटच्या 2 चेंडूंवरती 1 षटकार 1 चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर करावेच्या विरोधात मुरबी संघाची धाव संख्या तब्बल 27. कमाल धमाल सुरुवात पाहायला मिळाली मुरबी संघाची. प्रेमनाथ 11 मुरबी. पहिला चेंडू वेगवान होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. तोच एक चेंडू फक्त निसटला. त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती हरदेवच्या विरोधात आक्रमणच केलं ओमकार आणि शुभम ठाकूरने. यानंतरची लढत जे हनुमान कामोठे विरोधात सोनाक्षी 11 KDH वाघोलीवाडा. मंचावरती आमचे पाहुणे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. संजयजी ठाकूर साहेबांचे सर्व मित्र परिवार आज या मंचावरती उपस्थित आहेत. खास करून नवी मुंबईमधील अनेक मित्र त्यांचे या ठिकाणी उपस्थित झालेत. किशोरजी आंडे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. मनेशजी पाटील साहेब, शिवसेना विभाग प्रमुख खारगर, पूजनजी ठाकूर, जगन्नाथजी नावडेकर, गुरुनाथजी तोडेकर हे सर्व साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 27-27. गोलंदाजीसाठी दाखल झालाय दुसऱ्या षटकात केतन भोईर. या अगोदर 2 सामने जिंकून सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ. बॅटची कडा मागे लॉंग स्टॉपला गेलाय चेंडू चौकार. सर्व क्रीडा रसिक देखील अचंबित झालं. नक्की घडले तरी काय. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेला. चौकार. केतन भोईरच्या षटकाची सुरुवात चौकाराने. नशिबाची देखील साथ मिळाली ओमकार पाटीलला. शेवटी शॉट चेक केला, ढकलला चेंडू कव्हर पॉइंट आणि गलीच्या दिशेने
एक धाव इथे कंप्लीट केले. एकमेकांचं ताळमेळ खूप चांगलं आहे. ओमकार पाटील आणि त्याचबरोबर शुभम ठाकूर कॉलिंग पटकन होते, लगेच ओळखतायत की क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे चेंडूपासून, एक धाव घेण्याची संधी आहे. आक्रमण तर आपण केले पहिल्याच ओव्हरमध्ये 27 कुठल्यात, परंतु हा धावांचा महारथ असाच पुढे चालू ठेवणं हे देखील गरजेचं आहे. शेवटी यश मिळतं, परंतु त्या यशाचं सातत्य टिकून ठेवणं तितकंच गरजेचं आहे, जे संजयजी ठाकूर साहेब आणि जे हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरीने केले. 12 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा यशस्वी होते, म्हणूनच 13व्या पर्वात ही स्पर्धा आपण रजनी स्वरूपात पाहतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक केतन भोईर, महत्वाचा गोलंदाज या टीमचा. शफल झाला शुभम, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न पहा, केतन तयार होता. रनआउटची विकेट घेण्यासाठी ओमकारची पोचलाय पॉपिंग क्रीजमध्ये ओमकार. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता कंट्रोल करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 27 धावा रोखायचे केतनला, विकेट्स देखील घ्याव्या लागतील केतनला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला मिड ऑफला आणि विकेटची चर्चा चालू होती. झेल घेतला जातोय. पहिला धक्का दिला केतन भोईरने शुभम ठाकूरच्या स्वरूपात मोरबी टीमला. केतन भोईरच्या गोलंदाजीची स्टाईल, त्याचबरोबर त्याचा टप्पा रायटी बॅटरला नेहमी आपल्या गोलंदाजीमध्ये बांधून ठेवण्यात यश मिळालंय. त्याच्या विरोधात मोठा फटका खेळत असताना शुभम ठाकूर मात्र माघारी परतला. नवीन बॅटर बंटी ठाकूर मैदानावरती दाखल होतोय. आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेत केतन भोईरने. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा येऊन सुद्धा जो मोमेंटम आहे तो मात्र खेचला केतन भोईरने आपल्या संघाच्या बाजूने. सन्माननीय सागरजी पाटील साहेब कामोठ्याहून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. सागरजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. दुसरं षटक 5 ओव्हरचा सामना, फर्स्ट इनिंग. आजच्या रात्रीतील तिसऱ्या फेरीतील हा सामना चालू आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बंटी ठाकूर इथे फसलाय. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. केतन भोईरचा एक्सपिरियन्स कामी येतोय. 2 महत्वाचे खेळाडू बाद, अगोदर शुभम ठाकूर, आता बंटी ठाकूर. ऑन हॅट्रिक असेल तो आता गोलंदाज केतन भोईर. जयेशने मात्र झेल घेतला मागे. सुरुवातीला आक्रमण पाहिलं ओमकार, त्याचबरोबर शुभमचं. केतन आला गोलंदाजीसाठी, पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. नशिबाची साथ मिळाली ओमकारला. ओमकारचे देखील बॅटची कडा, मागे विकेट किपर फ्लाइंग स्लिपला चकून तो चेंडू लॉंग स्टॉपला गेला होता. त्यानंतर काय गोलंदाजी केली केतन भोईरने, कंट्रोल केले आता टीमला संपूर्णपणे. स्कोर कार्ड देखील त्याने थांबवला. विकेट घेतल्या 2. ऑन हॅट्रिक असेल आता केतन. सन्माननीय सागरजी पाटील साहेब विनंती आहे आपणास की आपण मंचावरती विराजमान व्हावं. कामो ठेवून या ठिकाणी उपस्थित आहेत. सागरजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. ऑन हॅट्रिक आहे आणि बॉल पाठवलाय पहा. ऑन हॅट्रिकचा बॉल आल्या आल्या परेश ठाकूरने खेचला इथे स्विचिटचा. केतन भोईरच्या विरोधात षटकार. प्रेक्षकांना वाटलं असेल की हा खेळाडू गजनीमधला आमिर खान असावा, जो विसरून गेलाय गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे, तो चांगली गोलंदाजी करतोय. हे सर्व बाजूला सारत स्विचिटचा फटका केतन भोईरच्या विरोधात खेचला तो परेश ठाकूरने. षटकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 विकेट आल्या मधोमध आणि शेवटी आलाय तो षटकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या तब्बल 38 धावा.
या क्रीडानगरीमध्ये सन्माननीय अभिषेकजी भगत साहेब उसारलेहून या ठिकाणी उपस्थित आहेत. रोशनजी पाटील साहेब कामोठे, प्रशांतजी तांबडे साहेब कामोठे. विनंती करतोय या तीनही मान्यवरांना की आपण मंचावर येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. नुकताच सागर पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. या मंचकावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 38-19च्या सरासरीने मुरबी संघ मैदानावरती खेळतोय. ओमकार पाटील 4 चौकार आतापर्यंत त्याने खेचलेत. शिब्बू आलाय. काय फटका खेचला ओमकार पाटील. आजच्या रात्रीतील सर्वात मादक फटका ओमकार पाटीलच्या बॅटमधून. स्वीप म्हणता येणार नाही, फॉलोइंग स्वीप म्हणता येणार नाही. या फटक्याचं आता इन्व्हेन्शन केलंय ते ओमकार पाटीलने. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना एक वेगळ्या धाटीने खेचलेला हा फटका. अंडरआर्म क्रिकेटचे देखील आता फलंदाज थोडे संभ्रमात पडतील. ओमकार पाटील कोणत्या शैलीत मात्र फटकेबाजी करतोय. हा कलात्मक फटकेबाजीसाठी जाणला जातो ओमकार पाटील. चला दोन्ही संघांचे कर्णधार जय हनुमान कामोठे आणि सोनाक्षी 11 KDH वाघोलीवाडा टॉस करण्यासाठी आपण यायचंय. धाव संख्या 42-42. आता कव्हरच्या वरतून गॅप आहे, खुलं क्षेत्र आणि त्याचा फायदा उचललाय. आज चौकारानेच डील करतोय ओमकार पाटील. आतापर्यंत 6 चौकार चेंडू खेळलाय. 9 चेंडूंमध्ये 6 चौकार, 1 तिहेरी, 1 एकेरी, फक्त एकच चेंडू डॉट, जो या इनिंगचा पहिला चेंडू होता. संघाची धाव संख्या मुरबी संघाची तब्बल 46-46. सन्माननीय अमितजी ठाकूर साहेब आणि निखिलजी पाटील साहेब सानपाडाहून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. अमोलजी ठाकूर आपलं देखील सहर्ष स्वागत. कव्हर पॉइंटच्या वरतून मारलाय. प्रयत्न खूप अचूक केले. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मोनिश तांडेल. लाजवाब प्रयत्न होते. उंच उडी घेत त्याने मात्र झेल घेण्यासाठी प्रयत्न केले जरूर. हाताला चेंडू लागला. स्वतःवरती नाराज आहे. त्याला ठाऊक आहे हाताला चेंडू लागला म्हणजे कॅच व्हायला हवी होती, परंतु कठीण हा झेल होता. प्रयत्न अचूक राहिले. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय 48-48. प्रेक्षकांची मनं जिंकतोय सध्या ओमकार पाटील. काय कलात्मक फटकेबाजी त्याच्याकडून चालू आहे. कव्हरला असेल, कव्हर पॉइंटला असेल, एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला, स्क्वेअर लेगला, मिड विकेटला जबरदस्त कामगिरी करताना ओमकार पाटील. पंचांकडे जोरदार अपील. कदाचित इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर असावा हेच शशी साटम सर सांगतायत. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलचा होता. हा चांगला टप्पा आहे शिब्बूकडून. एकेरी स्वरूपात धाव संख्या 49-49. ओमकारचा आपण विचार केला तर वैयक्तिक 10 चेंडू 30 वरती तो खेळतोय. फिल्डिंग मध्ये बदलाव. एक क्षेत्ररक्षक आता डीप कव्हरला अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर स्वीपर कव्हरच्या दिशेने तो तैनात होतोय. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक टिपिकल परेश ठाकूरचा फटका होता. पहिल्याच बॉलवरती त्याने स्विचिटचा षटकार खेचला. आता एक सिंगल. एकेरी धाव संख्येने स्कोर 50. अर्धशतक मुरबी संघाचं. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा होत्या 27. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. शिबूच्या विरोधात सलग 2 चौकार, त्यानंतर सिंगल डबल. फुल टॉस बॉल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे हातातून चेंडू निसटलाय. फेक होते आणि फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ झाला इथे समाप्त. प्रेमनाथ 11 मुरबी संघासाठी, करावे 11 5222 संघाच्या विरोधात. धाव संख्या झाले तब्बल 51.
नेक्स्ट मॅच जय हनुमान कामोठे विरोधात सोनाक्ष 11 KDH वाघोलीवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट टॉस करण्यासाठी आपण यावं. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चमकदार फलंदाजी करतोय ओमकार पाटील. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 चौकार आले. चौकार बाउंड्रीज मध्ये सध्या डील करतोय. शुभम ठाकूरने एक षटकार केसला, एक चौकार, त्यानंतर तो बाद झाला. परेश ठाकूर ओमकार पाटीलच्या साथीला आहे, त्याने स्विचिटचा एक षटकार केसलाय. हरदेव तांडेल मागडा ठरला. 27 धावा त्याच्या विरोधात आल्या. केतन भोईर कमालीचा षटक, विकेट घेतल्या 2, परंतु धावा दिल्या 11. आणि सिब्बू सुरुवात थोडी खराब राहिली, परंतु शेवट त्याने ओव्हरचा खूप चांगला केला. केतन भोईर चौथ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. चौथं षटक बाकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. हे बॅटल चांगलं रंगेल. आता एका बाजूने करावे विरोधात मुरबी हा संघर्ष चालूच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला 2 दिग्गज खेळाडूंमध्ये रायगडचा स्टार फलंदाज ओमकार पाटील आणि त्याच्या विरोधात करावे टीमचा सर्वात महत्वाचा गोलंदाज केतन भोईर. हे बॅटल सध्या मैदानावरती चालू आहे. बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू गेला. एकच धाव. धावसंख्या 52, 52. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता केतनकडे. रायटी बॅटरसाठी जसा बाहेर चेंडू काढू शकतो तसा आतमध्ये देखील आणू शकतो हा गोलंदाज केतन. चौथं षटक 52, 52 धावा. ऑन साइड पूर्णपणे पॅक करण्यात आले परेश ठाकूर साठी. लुपिंग फुल टॉस होता, मागे चांगली फिल्डिंग केले शॉर्ट थर्डमॅनला. विकेट किपर तर बीट झाला होता. बाईच्या स्वरूपात 1 धाव. लुपिंग फुल टॉस जो अगदी शेवटच्या क्षणी ड्रॅग होतो बॉल. जणू काय आपल्याला वाटतं की हा फुलटॉस बॉल आहे, सहजरित्या भिरकावून द्यायला हवा होता, परंतु ज्या गतीने येतो तिथे फलंदाज देखील संभ्रमात पडतो. अशाच पद्धतीचा हा चेंडू होता. गुडघे टेकून मारलाय हा फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, वेगाने येतोय आणि हातातून चेंडू निसटला. चौकार, 4 धावा. इनिंग मधला 7वा चौकार ओमकार पाटीलचा. संघाची धावसंख्या 57, 57. 57 धावा धावफलकावरती. अगदी गुडघे टेकून स्वीपचा हा फटका खेचला ओमकार पाटीलने. 7 चौकार आतापर्यंत खेचलेत ओमकारने. आज त्याचा साथीदार नाहीये, सलामीवीर विकी नाहीये, दुखापतग्रस्त आहे. परंतु काय बॅटिंग चालू आहे. सलामीला आलेल्या शुभमने देखील त्याला चांगली साथ दिली. बंटी लवकर बाद झाला, परंतु परेश सध्या त्याच्या साथीला आहे. केतन भोईर लॉंग ऑन च्या दिशेने खेचलेला हा गगनचुंबी षटकार ओमकार पाटीलच्या बॅटमधून. काय इम्पॅक्टफुल इनिंग सध्या साकारतोय ओमकार पाटील. वैयक्तिक 15 चेंडू 42 धावसंख्येवरती खेळतोय ओमकार पाटील. हे क्रीडांगण त्याला नेहमीच रास्त ठरलंय. संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्पर्धा नेहमीच रास्त ठरले ते ओमकार पाटीलला. आणि आजच्या या रात्रीमध्ये ओमकार पाटीलचा तडाखा सोसावा लागतोय तो करावे टीमला. एक पात्री अभिनय चालू आहे सध्या करावे संघाच्या विरोधात ओमकार पाटीलचं. केतन कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं ओमकारला. एक चौकार, एक षटकार त्याच्या विरोधात खेचला ओमकारने. काय फटका होता हा. खेचला गेला असता तर जणू टाळ्यांचा कडकडाट झाला असता या फटक्यावरती. पुढे पाय घेतला, टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल 24 लाईव्ह इव्हेंट्सवर, कारण ही वाहिनी आहे. सातत्याने खेळाडूंना हायलाइट करण्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न चालू असतात. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेटने पाय पुढे घेतला आणि जो स्पिन आहे केतनचा तोच मारून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु टर्न टप्पा थोडा मागे घेतला. केतन भोईर देखील हुशार आहे. शेवटचा चेंडू टाकला इथे निर्धाव. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर आहे आतापर्यंत 63, 63. अंतिम षटक. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच फिल्डिंग सेटअप करा. क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित ही स्पर्धा
स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक गेली 12 वर्ष या क्रीडा स्पर्धेवरती भरभरून सर्वांनी प्रेम दिले. त्या प्रेमाखातरच यंदाच्या वर्षी 13व्या पर्वामध्ये ही स्पर्धा रजनी स्वरूपात आपण पाहतोय. सर्वजण मेहनत घेत असतात या स्पर्धेची. टेनिस बॉल क्रिकेटमधील अग्र नामांकित स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आजच्या रजनीमध्ये 2 सामने जिंकत आयांश 11 मचिंद्र स्मृती दारावे हा संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय आणि आता पहिल्या फेरीतील तिसरी लढत मात्र इथे चालू आहे. करावे 11 5222 विरोधात प्रेमनाथ 11 मुरबी. मुरबी टीमने धावा केल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63. ओमकार पाटीलला स्ट्राईक हवी आहे. फेक झाले आणि इथे यस रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर जाईल, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल ओमकार पाटील. सॅम ठाकूर हॅलो 17 चेंडू 42 धावसंख्येची इनिंग आतापर्यंत साकारले आणि हा देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार. इनिंग मधला 8वा चौकार. बाउंड्रीज मध्ये सध्या डील करतोय तो ओमकार पाटील. त्याची रचनात्मक फटकेबाजी पाहून आज सर्वच क्रीडा रसिक मात्र इथे खुश झालेत आणि कलात्मकता ठासून भरलेली आहे. मनगटी फटके रिस्टी प्लेयर या मनगटाचा पुरेपूर वापर करत असतो. हा देखील फटका गॅप मध्ये परफेक्ट एक्झिक्यूट केला. चौकार. वैयक्तिक धावा झाल्या त्याच्या 46. 18 चेंडू 46. संघाची धावसंख्या 67 67. होईल का अर्धशतक? आजच्या दिवसामध्ये 5 बॉल 5 षटकार पाहिलेत. शॉर्ट पिच चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेगला. अर्धशतक ओमकार पाटीलचं. जोपर्यंत ओमकार पाटील मुरबी संघासाठी खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत मुरबी संघ कोणत्याही संघाच्या विरोधात अगदी ताठ मानेने उभा आहे हे सांगत असताना हा कॉन्फिडन्स सांगतोय ओमकार पाटील. 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलंय ते ओमकार पाटीलनं. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन असेल ते ओमकार पाटीलचं. कमालीची फलंदाजी, अफलातून फटकेबाजी, 8 चौकार आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल ओमकार पाटीलचं. सांगतोय डगआउटला मी अजूनही मैदानावरती उभा आहे आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, प्रेमनाथ 11 मुरबी या संघासाठी. षटकाराला स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 73 वरती. 73. 73 धावा. अगेन इट्स शॉर्ट पिच बॉल आणि त्यावरती अगदी समोर टेनिस रॅकेट स्टाईल स्ट्रोक होता ओमकार पाटीलचा. आणखी एक षटकार. अगोदर चौकार, आता षटकारामध्ये डील करतोय आणि या स्पर्धेसाठी अजनबी ओळे संघाचे स्टार गोलंदाज सतीशजी मात्रे आयोजकांच्या भूमिकेमध्ये नेहमी असतात. प्रत्येक वर्षीपासून त्यांचं योगदान लाभलेलं आहे. त्यांच्या देखील शुभेच्छा येतात. खरं तर त्यांनी शुभेच्छा देण्यापेक्षा या ठिकाणी येणं देखील फार महत्वाचं आहे. सतीशजी मात्रे. सलग 2 षटकार, एक चौकार त्या अगोदर आलाय. स्ट्राईक स्वतःकडे का घेतली हे दाखवून देतोय. मुरबी संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 79. आजच्या रात्रीमधील सर्वाधिक धावसंख्या मुरबी संघाच्या नावावर 79. अंतिम षटक. 2 चेंडू शिल्लक आहेत अद्यापही. बॅटची कडा घेतले. लोअर फुलटॉस हा बॉल होता. ही चांगली लेंथ आहे. याच लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल ओमकारला. आव्हान मोठे. डोंगरा एवढं आव्हान मुरबी संघाने सेट केलंय, परंतु समोर करावे टीमची फलंदाजी तितकीच तिखट आहे. डोंगरा एवढ्या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद आहे करावे टीमच्या बॅटरकडे, हे देखील विसरून चालणार नाही. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. क्लीन बॉल. शेवटच्या चेंडूवरती ओमकार पाटीलची विकेट प्राप्त केले रोनक तांडेलने, परंतु ओमकार पाटीलची फलंदाजी
आवडली असेल, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकणाऱ्या ओमकार पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करा. कमालीची बॅटिंग त्याने केली. 8 चौकार त्या इनिंगमध्ये होते, 3 षटकार त्याने मारले आणि आपल्या टीमसाठी खूप मोठं योगदान त्याने मात्र दिलं. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर 79 आणि दावा करायचे करावे टीमला तब्बल 80. 5 ओव्हरमध्ये 80 दावा करायचे. 5 ओव्हरमध्ये 80 धावांचा आव्हान इथे ठेवण्यात आलंय करावे संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच जय हनुमान कामोठे विरोधात सोनाक्षी 11 KDH वाघिवलीवाडा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. जशी डावाला सुरुवात केली आपण ऐकूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये दीपक पाटील सरांना. हॅलो. तर हर्षाली 11 चे पॅकर नरेशजी पाटील यांच्याकडून ओमकार पाटीलसाठी शुभेच्छा. प्रोडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. मॅचचं प्रेडिक्शन्स तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्सवरून करायचं आहे. लिंक तुम्हाला यूट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. जय हनुमान कामोठे टीम टॉससाठी या. वाघिलवाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. तर मोठं टार्गेट सेट करण्यात आले. 80 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. अर्धशतकी खेळीच्या जोरावर मात्र कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी संघानं खूप चांगली धावसंख्या उभारले आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. चला जय हनुमान कामोठे टीमचा कॅप्टन आपण लवकर या. चला जय हनुमान कामोठे टीमचा कॅप्टन आपण लवकर या. कधीही पेनल्टीची अनाउन्समेंट केली जाऊ शकते. स्पर्धा शिस्तीची आहे. ही स्पर्धा आहे मानाची सन्मानाची. स्वर्गीय गोपाळ शेट नाईक स्मृती चषक 2023. एकदा शब्द पडले तर ते मागे घेतले जात नाहीत या स्पर्धेमध्ये. त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. ओमकारजी भोईर आणि अजयजी भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा.
ओमकारजी भोईर आणि अजयजी भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सामन्याचा टॉस आपण संपन्न करावा. एका बाजूला असेल चर्मन कामोठे संघ, दुसऱ्या बाजूला केडीएस स्पोर्ट्स वाघिलीवाडा सोनाक्षी 11 या नावाने खेळतोय. दोनही टीमच्या कॅप्टनना आम्ही शुभेच्छा देतोय. विघ्नेश पाटील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव. संकेत पाटील आज स्क्वॉड मध्ये नाही. आज दिवसा सुद्धा हा संघ ओळ्याच्या मैदानावर खेळला. ओंकार नव्हता, विकी नव्हता, संकेत नव्हता, विघ्नेश नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळला. परंतु नाईट स्पर्धेमध्ये आपण ओंकार आला जसा आणि त्याच्या पाठमधून अर्धशतक सुद्धा पाहिलं आणि त्याचबरोबरीनं विघ्नेश. कामोडे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अभिनंदन कामोडे टीम. एसबी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर स्वप्नीलजी मात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. कामोठे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. सगळ्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्वर्गीय गोपाशेठ नाईक स्मृती चषकामध्ये. विघ्नेश पाटील स्टार गोलंदाज सध्याच्या घडीला बनतोय. चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय आणि लेदर क्रिकेटवर खरं तर पाहायला गेलं तर जास्त वेळ देतोय तो आपल्या लेदर क्रिकेटसाठी. लेफ्ट अमोद विकेट ना यावेळेस मात्र ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका बॉलला पाठवलाय. ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांकरता षटकार. जयेश तांडेलनं मात्र काउंट ओपन केलंय 6 धावेनं. षटकारानं मात्र खातं उघडलंय. मोनिश तांडेल नॉन स्ट्राईक एंडला आहे. दोनही चांगले फलंदाज खरं तर करावे टीमकडून. 5-2 करावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश तांडेलनं जर अर्धशतक लगावलं तर हर्षल म्हात्रे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. विघ्नेश लवकरच लाईन चेंज करावी लागेल. अंडर 23 खेळाडू आहे. स्लोवर वन ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन काय एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. ग्रेट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळेल. तो जयेश तांडेलच्या बॅटमधून येतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून केसला जाणारा षटकार. विघ्नेश पाटीलच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला पाहायला गेले तर विघ्नेश पाटील एक यशस्वी गोलंदाज राहिलाय कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी संघाकडून. नुकतंच आपण पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून फास्ट बॉलर टॅलेंट हंट जे झालं 19 ते 23 एज वयोगटामध्ये खरं तर या गोलंदाजाची निवड करण्यात आले मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून आणि चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर त्याच्यावर आक्रमण केलंय. चांगला बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचा हा चेंडू. इथून मात्र डॉट निघतोय. निर्धाव चेंडू. मॅच चांगली होणार, रंगणार ही मॅच. हे मात्र संकेत दिलेत ते जयेश तांडेलनं 2 षटकार लगावत. दोनही बलाढ्य संघ आहेत आणि जेव्हा जेव्हा करावे संघ उल्वे नोडमध्ये नाईट स्पर्धेसाठी खास करून खेळण्यासाठी येतो. उल्वा नोड रास्त ठरलंय त्यांना. बऱ्याच वेळेला नाईट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केले ती करावे संघानं. विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट अमोद विकेट. जयेश साठी नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस मात्र फुल लेंथ आता मात्र हाताळले गेले. बिलकुल संधी दिली नाही आणि हेच करतोय विघ्नेश पाटीलचे चेंडू. म्हटले की इथे थोडंसं टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतात. परंतु मागचे चेंडू आपण पाहिले तर वेग सुद्धा प्रचंड होता. ॲक्युरसी सुद्धा परफेक्ट होती. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले आणि त्याच कारणासह जयेशला 2 षटकार मारल्यानंतर 2 चेंडू निर्धाव सुद्धा काढलेत. काय पुनरागमन केलंय. चांगलं कमबॅक मात्र पाहायला मिळालंय ते विघ्नेश पाटील या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू यावेळेस मिड ऑफ क्लिअर केलाय. बॉल चाललाय. वेगवान स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरिता चौकार. जयेशच्या बॅटमधून 2 षटकारानंतर चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आक्रमण चढवलंय. कारण आक्रमण तर चढवावंच लागेल कारण 80 धावा सुद्धा करायच्या तर आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या धावफलकावर 17-17 विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट म्हणता येईल. 2 षटकार, 1 चौकार, 1 व्हाईट बॉल, 3 निर्धाव चेंडू असं पृथक्करण राहिलं विघ्नेश पाटीलच्या गोलंदाजीमधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा.
नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जर्मन कामोठे बारक्या कांबळेचा संघ, दुसऱ्या बाजूला केडीएस स्पोर्ट्स वाघविलीवाडा, सूरज पाटील अँड कंपनी सज्ज होईल. आणखीन एक बिग फाईट. रायगडमधील 2 प्रतिथयश संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आमने सामने येतील. परंतु एका बाजूला इकडे करावे नवी मुंबई संघ, दुसऱ्या बाजूला खारघर मधील मुरबी नामवंत संघ आमने सामने आलेत. संकेत पाटील खरं तर त्याच्या अनुपस्थिती यूपी मध्ये आहे. त्याने प्रयत्न सुद्धा केले ही स्पर्धा खेळण्यासाठी, परंतु तो वेळेत पोहोचू शकला नाही. विकी पाटील खरं तर इंजर्ड आहे. दुखापत मागचे 1-1.5 आठवड्यापासून आपण पाहतोय त्याला दुखापतीनं ग्रासले. एक अनाउन्समेंट आहे MH46 CM 5130 गाडी मालक 5130 आपण तिथून गाडी हटवायची आहे. MH46 CM 5130 प्लीज व्हेकल ओनर विनंती आहे की थोडी गाडी तिथून बाजूला करा. जाऊया गोलंदाज परेश ठाकूरकडे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिसटायमिंग झाला होता. जसा लागला तेव्हाच कळून चुकलं होतं. इथे बॉल आतमध्ये राहील आणि तेच घडलंय. लॉंग ऑनला मात्र झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मात्र बसलाय करावे 11 करावे टीमला. एक चांगला फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. मोनिश तांडेल यावेळेस मात्र अगदी स्वस्तात, खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडू दिला नाहीये आणि सगळ्यात विस्फोटक फलंदाज मोनिश तांडेल याला मात्र खेळपट्टीवर स्थिरावूच दिलं नाहीये. परेश ठाकूरचा फसलेला बॉल होता, खरं तर फुल टॉस होता, परंतु त्याला परावर्तित करता आलं नाहीये. थोडी गॅप शोधायला हवी होती, कारण पॉवर प्लेचं षडक आहे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. या सगळ्या गोष्टी असताना मात्र अगदी ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये मोनिशचा हा प्रयत्न होता बाउंड्री लाईन क्लिअर करण्याचा, परंतु या प्रयत्नांना मात्र अपयश आले. पहिला धक्का बसलाय करावे टीमला. धनेश भोईर येतोय 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये, तो दाखल झालाय. तेरावं वर्ष आहे या स्पर्धेचं. गेले 12 वर्ष यशस्वी प्रवास राहिला या स्पर्धेचा. एक तप ही स्पर्धा वेगवेगळ्या मैदानावर सुरुवातीपासून सध्याच्या घडीला ज्या ठिकाणी बामणडोंगरी रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जायची अगोदरच्या कालावधीमध्ये. आणि तदनंतर आपण पाहिलं यशस्वी प्रवास राहिलाय या स्पर्धेचा. 1-2 वर्ष आणखीन एक मैदान चेंज करण्यात आलं होतं, परंतु आता मात्र केवी काका मैदानावर अनेक उल्वे नोडमधील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. याच मैदानावर तरगर नाईट स्पर्धा काही दिवसामध्येच डिसेंबर एंडला तुम्हाला तरगर नाईट स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळेल. तदनंतर 3 ते 8 जानेवारी रोजी तुम्हाला उल्वे नोड प्रीमियर लीग नाईट स्पर्धा पाहायला मिळेल, परंतु ती स्पर्धा शेलघरच्या मैदानावर यंदाच्या वर्षी पाहायला मिळेल. अशा अनेक स्पर्धा येतात. तदनंतर आपण पाहिलं तर आणखीन एक स्पर्धा जानेवारीमध्ये डे नाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. बऱ्याचशा स्पर्धांचे अनाउन्समेंट आहेत, त्यामुळे उल्वा नोडचं क्रिकेट एकदा डिसेंबर चालू झाला की बहरच जातं. परेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न. सिंगल घेतोय, एकेरी धावेनं खातं उघडेल तो फलंदाज धनेश भोईर आणि जयेश तांडेल. मोनिश तांडेल सगळ्यात मोठी विकेट मात्र मिळाले ते टीम मुरबीला. परेश ठाकूर आणि समोर मात्र इन्फॉर्म आहे तो जयेश. 2 षटकार 1 चौकार. इथे मिसटायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज परेश ठाकूर आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना 2 फलंदाजांना इथे दाखवलाय पॅव्हलियनचा रस्ता. दुसरा धक्का बसलाय, सलामीची जोडी फोडली जाते. दोनही सलामीवीरांना मात्र मैदानाच्या बाहेर काढले ते परेश ठाकूर या गोलंदाजानं. सुपर बॉलिंग, वैविध्यता पाहायला मिळते याच्या गोलंदाजीमधून. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला परेश ठाकूर जेव्हा गोलंदाजी करतो मिसटायमिंग स्ट्रोक त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट बऱ्याच वेळेला पाहायला मिळालेत. आणि तीच गोलंदाजी खरं तर आत्मविश्वास वाढवला या टीमचा ओमकार पाटीलच्या अर्धशतकानं. थोडेसे अप अँड डाऊन्स आहेत. मी तर म्हणेन मुरबी संघासाठी, मुरबी संघ म्हटला की मोस्ट फेवरेट टीम, मोठा चाहता वर्ग या टीमचा आहे, परंतु बऱ्याच वेळेला बॅडपॅच मधून कोणत्या संघाला मार्गक्रमण करावं लागतं असंच आपण म्हणूया. एक बॅडपॅच सुरू आहे, परंतु कधीही बाउन्स बॅक केला जाऊ शकतो या टीमकडून.
ओमकार पाटीलचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे आणि पूर्ण टीम जेव्हा असते ना, विकी पाटील असेल, संकेत असेल, तेव्हा मात्र आत्मविश्वास दुगण्यानं वाढत असतो. यावेळेचा हा स्ट्रोक स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर. इट्स अनदर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बाय परेश ठाकूर. तिसरा हादरा इथून मात्र दिला एकाच ओव्हरमध्ये. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. आदेश तांडेल खातही उघडू दिलं नाहीये. शून्यावर बाद. सुपर बॉलिंग. सुरुवात काय दमदार झाली होती कराबे संघाची, परंतु परेश ठाकूरच्या या गोलंदाजीनं मात्र संपूर्णपणे फलंदाजीचं कंबरडच मोडलंय. 3 फलंदाजांना मात्र त्यानं बाद केले. पहिल्यांदा जयेश तांडेल, मोनिश तांडेल आणि आता मात्र आदेश तांडेल. 3 फलंदाजांना बाहेर काढले. पॅव्हेलियन मध्ये बसून या सामन्याचा आनंद घ्यावा लागेल 3ही फलंदाजांना. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल तो दीपेश पाटील. करावे संघ म्हटला की करावे गाव म्हटलं की अगदी हास्य सम्राट, विनोदी समालोचक दशरथ पाटील सर, त्यांचा गावचा संघ, त्याचप्रमाणे नितेश भोईर असतील आमचे उत्कृष्ट समालोचक, त्यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित त्यांचा आवाज दशरथ पाटील सरांचा या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळू शकतो. तर परेश ठाकूर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आडवा बॅटनं ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. एक टप्प्यानिशी बॉल जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार येतोय. 4 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 22 या आकड्यावर. 22 ऑन अ बोर्ड. 3 फलंदाजांना बाद केले, परंतु इथे मात्र दीपेश पाटीलला चौकारानं खातं उघडलंय. 80 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. सोपं नाही टार्गेट. ओमकार पाटील सारखं एखाद्या फलंदाजाला उभं राहावं लागेल. शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेरामनच्या डोक्यावरून ठोकलाय. व्हॉट ए शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. कमालीचा फटका. कमालीचा फटका दीपेश पाटीलच्या बॅट मधून निघतोय. षटकार. आणि या 6 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 28. 28 रन्स ऑन अ बोर्ड. हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये करावे संघ सुद्धा. 3 फलंदाज जरूर बाद झालेत, परंतु तरी सुद्धा शेवटपर्यंत लढायचं आणि संघर्ष करायचा. संघर्ष गेले कित्येक वर्ष मात्र करावे संघानं अनेक मैदानांवर मात्र त्यांचा पाहायला मिळालाय. त्यामुळं जरी 80 धावा असल्या तरीही त्या धावा चेस करण्याचं सामर्थ्य मात्र या टीमकडे सुद्धा आहे आणि त्या स्वरूपाची बॅटिंग मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धाव फलकावर. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी तब्बल 52 धावांची गरज आहे. 52 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 असं समीकरण मात्र इक्वेशन पाहायला मिळेल या मॅच मध्ये. तर दीपेश पाटीलनं मात्र थोडासा सामना गरम केलाय. 500च्या स्ट्राईक रेटनं 2 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं आणि दीपेश पाटीलनं हा खेळ मात्र असाच सुरू राहिला आणि त्यानं सामना जिंकून दिला करावे संघाला. तर हर्षल म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. टॅलेंट आहे प्रत्येक फलंदाजांमध्ये. फलंदाजी सुद्धा खोलवर आहे. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र आपण पाहूया पाठीमागे आणि इथे झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होतोय. रन्स येतात असं वाटते तितक्यालाच विकेट पडते आणि ही विकेट मात्र सॅम ठाकूर, समीर ठाकूर. नेहमीच पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. समीर ठाकूर एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आणि पहिल्याच बॉलवर गरज होती खरं तर भागीदारी तोडण्याची आणि ती त्यानं तोडले. फलंदाज बाद झालाय. धनेश भोईर. दीपेश पाटील कडून आता मात्र आशा अपेक्षा वाढल्यात. विपुल भोईर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना जाऊया सॅम ठाकूरकडे. व्हेरी स्टाइलिश प्लेयर.
द विकेट हा बॉल यावेळेस मात्र अगदी पाहिलं तर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला चेंडू दोन्ही बाजूला वळवतोय चेंडू. साम ठाकूर जर पाहिली त्याची गोलंदाजी तर मिश्रणयुक्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. स्लोवर मन तुम्हाला पाहायला मिळतील, मधूनच सोडलेला एखादा यॉर्कर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धती चेंडू सर्रासपणे हाताळताना दिसतो आणि आजकाल या गोलंदाजांना हे हवंय, अशीच गोलंदाजी करावी लागते. यावेळेस मात्र कडा प्रहार पाहायला मिळतो ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. आणखीन एक बहारदार स्ट्रोक, 6 धाबां करता षटकार. विपुलच्या बॅटमधून हा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने जम्प करेल, स्कोर जाऊन पोहोचेल तो आता मात्र 28 आणि +6 34 वर. 34 15 बॉल 46 ची आवश्यकता आहे. 46 रिक्वायर्ड, रिमेनिंग 15. 1-2 जर मोठे फटके आले स्कोर थोडासा आटोक्यामध्ये राहू शकेल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. कोणतंच लक्ष हे कधीही विजयाची हमी देऊ शकत नाहीये. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. एका ओव्हरमध्ये 36 धावा चेपताना आपण पाहिल्यात सगळ्यांनी. त्यामुळे पटकन एखादं षटक मात्र मॅचला फिरून नेतं, मॅच बनवते. थोडासा चेंज ऑफ पेस, लोवर वन. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पाहूया काय घडलंय. आणि इथे मात्र एक चांगला झेल. आदेश नावडेकरनं मात्र काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल. यावेळेस मात्र फिनिश होत असताना सुरुवातीला सगळ्यांनाच असं वाटलं होतं, पाठीमागच्या खरं तर प्रेक्षकांना सुद्धा असं वाटलं होतं चेंडू बाहेर येतोय, परंतु चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. वेळीच मात्र त्यानं स्वतःला सावरलं, आतमध्ये ठेवलं, अगदी सीमारेषेला चिटकून उभा येतो आणि नक्कीच चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, आत्मविश्वास वाढतो गोलंदाजांचा. इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झाले ते विपुल भोईर. षटकारानंतर मात्र त्यांची वापसी. दीपेश पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते केतन भोईर. समीर ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. समीर ठाकूर म्हटला की व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी, मोठा फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवर सुद्धा. यावेळेस मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे, संधी आहे. सॅम ठाकूर आणखीन एक बळी टिपतोय, आणखीन एक विकेट यावेळेस मात्र प्राप्त करत असताना धक्का क्रमांक इथून मात्र पाहूया. आणखीन एक फलंदाज, 6वा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. केतन भोईर यावेळेस मात्र शून्यावर बाद झालाय. तर आमचे मान्यवर अमित ठाकूर, त्याचप्रमाणे निखिलजी पाटील, अमोलजी ठाकूर, तेजसजी पाटील, बब्या, सगळे सानपाडा नवी मुंबईचे आमचे मान्यवर. सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत आहे स्वर्गीय गोपाळ शेट नाईक स्मृती चषक 2023 मध्ये. तीन फलंदाजांना बाद केले आतापर्यंत सॅमनं. कमालीची बॉलिंग मात्र दाखवले. नो बॉलचा इशारा आणि कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉल चाललाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. 6 धाबां करता षटकार. नो बॉल, 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि इथून मात्र नेक्स्ट बॉल, आणखीन एक संधी असेल इथून करावे संघाला. एक चांगला स्ट्रोक या बॉलवर येणं आता मात्र अपेक्षित झालंय. चेक केलं जाईल, पाहूया. पंचांच्या मनामध्ये थोडासा संभ्रम असावा, तर पुन्हा एकदा चेक केलं जाईल.
रिव्ह्यू अंपायरचा आहे ना, अंपायर कॉल आहे. अंपायर जेव्हा पाहिजे तेव्हा चेक करू शकतात जर कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं असेल. यस, टीम रिव्ह्यू आहे. टीम रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउट. आम्हाला अगोदर वाटलं की पंचांना थोडंसं इथे चेक करायचं आहे, तर रिव्ह्यू नसेल. अंपायरना जेव्हा वाटेल थोडासा संभ्रम असेल तेव्हा अंपायर्स कोणत्याही कारणासाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. पण कॅमेरामध्ये काहीच झालं असेल तर निर्णय तिसरे पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. अन्यथा ग्राउंड अंपायर्सना आपला जो निर्णय असेल तो कायम ठेवावा लागेल. तर नो बॉलचा इशारा आलाय. 7 धावा टीमच्या टोटल मध्ये. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टपलवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून फ्री हिटच्या बॉलवर धमाका षटकार. सामना सोडणार नाहीयेत सहजासहजी. इथे पटकन 13 धावा ऍड होताना दिसल्यात. सॅम ठाकूर ज्यानं 3 फलंदाजांना बाद केलं, परंतु तो थोडासा महागडा सुद्धा ठरला. धावा झाल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये तब्बल 47. सोपं नाही राहिली लढाई. मुरबी टीम तुमच्यासाठी आता 47 धावा धावफलकावर आल्यानंतर 80 वजा 47 आपण करूया. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड. सॅम ठाकूर चांगली गोलंदाजी करत होता, परंतु एक नो बॉल काय पडला, त्याच्यावर षटकार काय आला. फ्रीटच्या बॉलवर षटकार आला. 19 धावा खर्च कराव्या लागल्या. 3 षटकार या ओव्हरमध्ये. एक नो बॉल, अशा 19 धावा आल्या. 3 फलंदाजांना त्यांना बाद केलं होतं. एक चेंडू निर्धाव सुद्धा पडला होता. चांगली बॉलिंग करत होता, पण शेवटला थोडासा घोळ झालाय. थोडंसं कॅल्क्युलेशन आता मात्र चुकते की काय. एवढ्या विकेट्स गेल्यात, 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, परंतु तरी लढा दिला जातोय तो करावे टीम कडून. एका बाजूला दीपेश पाटील आहे, त्याने उम्मीद वाढवले. दुसऱ्या बाजूला हरदेव तांडेल 8व्या क्रमांकावर आलाय आणि त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. पाहायला गेलं तर आज तो प्रमुख गोलंदाज आहे संकेत पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट ना. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. सरळ फाडिश लॉंग ऑन कडे जात असताना एकच जाव. चला पहा, पुन्हा एकदा अनाउन्समेंट आम्ही करतो. MH46 CM 5130 5130. गाडी मालक प्लीज आपण गाडीजवळ जा. 5130. बऱ्याच गाड्या त्या ठिकाणी अडकल्यात. 5130 अन्यथा टोईंग करून नेण्यात येईल. विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पहा चेंज ऑफ पेस. टप्पा पडलाय तर वळवलाय बाहेरच्या बाजूला हा चेंडू. इथून मात्र ही खऱ्या अर्थानं खासियत आहे या गोलंदाजाची. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला गेलं तर जास्त लक्ष त्याचं लेदर क्रिकेटवर केंद्रित आहे. आणि नुकतीच जी मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून फास्ट बॉलर शोधण्याची जी मोहीम असते, टॅलेंट हंट या नावानं, MCA बॉलर्स टॅलेंट हंट, आणि ज्याच्यामध्ये 19 ते 23 वर्षामध्ये खरं तर या गोलंदाजाची निवड करण्यात आले मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंप लाईन वरून बराच भरकटलेला होता आणि पंचांनी मात्र व्हाईट बॉल असण्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो आतापर्यंत 49. 49 धावा धावफलकावर. विघ्नेश पाटील या षटकावर बरेच काही निर्भर असेल. या ओव्हरमध्ये करावे संघाला धावा जमवाव्याच लागतील, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये थोडंसं कठीण होईल आव्हान. विघ्नेश पाटील समोर आहे. इथे मात्र थोडासा मिसक्यूट झाला होता फटका. पाहूया अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टप्पा पडल्यानंतर बॉल वळलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी. खरं तर कलेक्ट करून लावायला हवा होता, परंतु तिसरी धाव घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाहीये. एक महत्वपूर्ण विकेट या सिच्युएशनला गमावणं स्वतःहून पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. कारण या दोनही फलंदाजांना काहीही झालं तरी खेळपट्टीवर शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं.
कारण या दोन फलंदाजांनी मात्र थोड्याशा विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, परंतु या सिच्युएशनला रनआउटच्या स्वरूपामध्ये दीपेश बाद होणं म्हणजे मी म्हणेन खरं तर इथून मात्र हा सामना मुरबी संघानं फिरवला की काय, कारण अशी चिन्ह आता मात्र पाहायला मिळतात. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेत फलंदाज विघ्नेश. पुन्हा एकदा वेग पहा किती प्रचंड आहे. परंतु जेव्हा वेग असतो ना, वेगावर गोलंदाजीवर नियंत्रण सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि इथे मात्र थोडासा देशेपासून वरकडला तर सन्माननीय जगन्नाथजी नावडेकर साहेब ज्यांच्या वतीनं स्वर्गीय गोपाळ शेट नाईक स्मृती चषकासाठी तब्बल 10,000 रुपयांची मदत मात्र या स्पर्धेसाठी झाले आर्थिक स्वरूपामध्ये. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं आभार मानतोय. जर्मन क्रिकेट क्लब बामणडोंगरी संजय शेठ ठाकूर साहेबांच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मनापासून आभार. आणि असंच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच खरं तर ही स्पर्धा गेले 12-13 वर्ष आपण यशस्वी होताना आपण पाहतोय. चांगला बॉल कट केला होता यावेळेस मात्र, परंतु पहा पुन्हा एकदा थोडासा बाहेर जात असताना आणि पंच तेच सांगतात की स्विंग तर होतोय परंतु जास्तच एक्स्ट्रा आउट स्विंग होतोय बॉल आणि त्याच काळासह इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शशी साठम सर आहेत, कल्याणी घोरपडे सर आहेत, त्याचप्रमाणे धनंजय कोळी सर या स्पर्धेमध्ये मॅच ऑफिशियल्स आहेत. विघ्नेश पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन मिसकूट झाला होता. यावेळेस मात्र बॅकवर्डला जाऊन पूल करायचा होता. स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय त्या ठिकाणी, सिंगलच मिळते. एकेरी धावेनं फारसं नुकसान होणार नाहीये. पण मागच्या ओव्हरमध्ये पटापट ज्या धावा आल्या ना, असं वाटलं होतं पटकन की इथे मात्र 12-33 समीकरण सुद्धा पूर्ण केलं जाऊ शकतं, परंतु निर्णायक क्षणाला मी तर म्हणेन दीपेश पाटीलची विकेट आणि तिथून थोडासा टर्न झाला, थोडासा स्लो झाला. आता मात्र स्कोर कार्ड थोडासा धावसंख्येचा वेग आता मात्र मंदावलाय तो करावे संघाचा. चांगली बॉलिंग, लॉंग रनअप आहे. रनअप पहा, फास्ट बॉलर विघ्नेश पाटील. यावेळेस हा चेंडू बीट करत गेलाय. सोपं नाही विघ्नेश अगेन्स्ट, परंतु विघ्नेशच्या अगेन्स्ट मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं जयेश तांडेलनं स्टान्स घेतला होता ना, काय जबरदस्त फटकेबाजी. फार क्वचित आम्हाला यंदाच्या वर्षी पाहायला मिळालंय. विघ्नेश पाटीलच्या अगेन्स्ट मात्र कोणते फलंदाज आक्रमक झाले असतील, परंतु जयेश तांडेलनं ज्या पद्धतीनं इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, कमाल सुरुवात झाली होती करावे संघाची. परंतु त्यानंतर थोडासा डाव ढेपळला. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकार आल्यानंतर पुन्हा असं वाटलं, परंतु चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मुरबी संघानं कमबॅक केलंय. हे चित्र या स्पर्धेमध्ये सातत्यानं वर खाली मॅच पाहायला मिळतील. आणखीन एक बॉल, यावेळेस मात्र डॉट निघालाय. चांगलं षटक विघ्नेश पाटीलचं यावेळेस मात्र फिनिश होत असताना चौथं षटक. त्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं खरं तर, कारण 12 बॉल 33 समीकरण होतं. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 7 आणि त्याच कारणास्तव शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 26 रिक्वायर्ड, रिमेनिंग जस्ट 6 डिलिव्हरीज. चला लवकर पोझिशन घ्या मुरबी टीम. 6 बॉल आणि 26 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा, रेडी राहा, वॉर्मअप करा. जर्मन कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये सोनाक्षी इंटरप्राइजेस, केडीएस स्पोर्ट्स वाघविलीवाडा. 26 धावांची गरज आहे. मागच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. त्यामुळे विघ्नेश पाटीलने 2 षटकं टाकली, 24 धावा दिल्या. विकेट मात्र मिळाली नाही विघ्नेश पाटीलला, परंतु चौथं षटक नेहमीच निर्णायक ठरतं कोणत्याही मॅच मध्ये. एक दिशादर्शक आपण म्हणतो ना षटक, ते षटक मात्र विघ्नेशनं टाकलं. बंटी ठाकूर येत आहेत. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल खोलवट टप्प्याचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडॉन कडून बॉल लॉंग ऑन कडे जात असताना कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केलेला नाहीये तो हरदेव तांडेलनं. 2 षटकार आतापर्यंत हरदेव तांडेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. हो, यावेळेस लो फुलटॉस बॉल होता. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय.
हलकीशी अपील त्या ठिकाणी झाली होती. अपील मात्र नाकारली पंचांनी लगेच. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि आता मात्र हे थोडंसं आव्हान अशक्यप्राय होत चाललंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड. अशा मॅचेस जिंकणं म्हणजे गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहणं. बंटी ठाकूर कशाला करेल चुकी. यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न. तिसरा निर्धाव चेंडू बंटी ठाकूर फिनिश करत असताना औपचारिकता बाकी आहे. संघर्ष चांगला पाहायला मिळाला परंतु हे संघर्ष शर्तीचे प्रयत्न मात्र थोडेसे अपुरे ठरताना दिसत आहेत. ते करावे संघाचे. राऊंड स्टंप्सनं हा बॉल यावेळेस पाठीमागे चालला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. रन कंप्लीट झाले. ती 1. बाईचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव. खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतील मॅच ऑफिशियल्स. एकही धाव आलेली नाही या षटकामध्ये. मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये आहे तो बंटी ठाकूर. निर्धाव षटक इथून मात्र हाताळलं जाणार का. हा फटका बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि विकेट. निर्धाव षटक. सम मेडन ओव्हर फ्रॉम बंटी ठाकूर. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा बहुमान मात्र प्राप्त करतोय. हे दुसरं निर्धाव षटक. मघाशी आपण पाहिलं तर धारावी संघाचा धीरज भोईरनं या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक टाकलं आणि मुरबी टीमच्या बंटी ठाकूरनं निर्धाव षटक टाकलं. सामना मोठ्या फरकानं जिंकलाय तो कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी संघ. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम करावे. शुभेच्छा देऊया आपण पुढच्या स्पर्धांसाठी. आपण या स्पर्धेमध्ये समाविष्ट झालात. आपला खेळ दाखवलात आणि त्याबद्दल आपला मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका विसरून मात्र नव्यानं मात्र हा संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना दिसेल आणि यासाठी शुभेच्छा असतील टीम करावेला. चला मैदानाचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच. खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला टीम कामोठे. नाईट स्पर्धा आहे. प्लीज कोऑपरेट. चला मैदानामध्ये लवकर उतरा. निर्णय काय आहे. बॉलिंग. चला लवकर फील्ड लावून घ्या. प्लीज लवकर लावून घ्या फील्ड. चला कामोठी टीम लवकर जा मैदानामध्ये. चला बारक्या. सोनू चला पटापट. चला आता रात्री 12 वाजता कोणाची वाट बघताय. आणि दुपारी बऱ्याच वेळेला कुठली तरी एखादी गाडी मागे राहते. कुठल्या तरी एखाद्या खेळाडूसाठी थांबलं जातं. परंतु आता रात्र झाले 12 वाजून गेलेत.